चला तर फायनली या ठिकाणी भिजत गोंगडा आपलं कंबाईनचा आज पेपर झाला आणि हा पेपर झाल्यानंतर आपण पाहिले जवळजवळ 75 प्रश्न वन लाईनर आले, 19 प्रश्न बहुपर्याय आले आणि 6 प्रश्न जोड्या लावावरती आले. त्यापैकी इतिहास विषयामध्ये आपण जे 10 प्रश्न आले त्या 10 प्रश्नाचे संभाव्य उत्तर काय असू शकतात हे आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू. का तर बाकी तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त करण्यात काय पॉइंट नाही. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इतिहास विषयामध्ये बघा पहिलाच क्वेश्चन आहे 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? बरोबर आहे. साधा सरळ प्रश्न आहे. दोनच माणसं दोनच नावं कायमस्वरूपी ह्या आपण पाहतो इंडियन असोसिएशन मध्ये आहेत आणि त्यामध्ये आनंद मोहन बोस म्हणजे हे दोन नेते मवाळ नेते जे आहेत त्यापैकी हे दोन मवाळ नेते प्रसिद्ध होते. आनंद मोहन बोस हे काय होते? सचिव होते. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्यानं कंपनी सरकारनं त्यांचं राज्य खालसा केलेलं होतं? बरोबर आहे. नागपूर, सातारा, संबळपूर या ठिकाणी झाशी हे खालसा झालेले संस्थान आहेत. त्यापैकी आपल्याला माहित आहे की नागपूर संस्थानाचा जो क्वेश्चन आहे तर यामध्ये आपण जर उत्तर पाहायचं झालं तर राजा रघुजी तिसरा हे त्यांचं उत्तर आहे. कोणता? राजा रघुजी तिसरा हे तिथलं उत्तर आहे. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं हा पुढचा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई इथं सुरू झाली. पहिली तागाची गिरणी रिसरा इथं सुरू झाली. पहिली सुती कापड गिरणी कावतजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली आहे. बरोबर आहे ना. हे 50 वेळा आपल्या लेक्चर मध्ये झालं, 50 वेळा युट्यूबला हे आपल्याकडनं झालेलं आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 4 ABC हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचा झाला तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 ला बंड केले होते? आता लक्षात घ्या कोल्हापूरच्या उठावामध्ये आपल्याला माहित आहे गडकरी होते. कोल्हापूरच्या उठावामध्ये रंगोबापूजी गुप्ते होते. कोल्हापूरच्या उठावामध्ये हे दोन नावं जरी असतील तरी मिलिटरीतल्या सैन्यांना घेऊन कोणी उठाव केला असा पर्टिक्युलर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे इथं बघा नानासाहेब पेशवे ज्या पर्याय तो पर्याय कट आहे. का तर त्यामध्ये आपण पाहिलं की नानासाहेब पेशवे हे या उठावामध्ये सरसकट कुठं काम करत होते? कानपूरमध्ये काम करत होते. इथं त्यांचा विशेष काय संबंध आलेला नव्हता. म्हणजे आता इथं जर गेलं ब असणारा पर्याय तर हा पर्याय कट झाला. पर्याय क्रमांक 1 कट झाला. बरोबर आहे ना. पर्याय क्रमांक 2 कट झाला. पर्याय क्रमांक 3 सुद्धा इथं कट झाला. त्याच्यामुळे उरला फक्त पर्याय क्रमांक 4 रामजी शिरसाट. कोणता उरलेला आहे? रामजी शिरसाट. नानासाहेब पेशवे यांच्यामुळे तुम्ही इथं वाचला. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे सर्व बंडखोरातील एकमेव पुरुष होती असं कोणी म्हटलेलं आहे? तर यामध्ये सर जॉन लॉरेन्स याचा काही विषय नाही. हा लॉरेन्स म्हणजे पुढे चालून भारताचा गव्हर्नर झालेला होता हे आपल्याला माहित आहे. मेजर सार्जंट कोलिन कॅम्बेल आणि सर ह्यू रोज कॅम्बेल हा कानपूर उठाव दडपण्यासाठी आणि परत त्यानंतर अयोध्येचा उठाव दडपण्यासाठी होता. सर ह्यू रोज हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट त्यानं 2-3 गौरव उद्गार राणीच्या विषयी काढलेले आहेत. त्याच्यामुळे लॉजिकली आपण इथं काय जातो की सर ह्यू रोज ह्या उत्तरापर्यंत लॉजिकली आपण पोहोचतो. त्यानंतर जर पुढचा विषय पाहायचा झाला तर बघा हा 1889 मध्ये लंडन मध्ये या ठिकाणी जी स्थापन झालेली ब्रिटिश इंडिया कमिटी काँग्रेसच्या धर्तीवर ब्रिटिश इंडिया कमिटी होती की भारतीय लोकांचा आवाज लंडन मध्ये तिथल्या संसदेत पोहोचला पाहिजे असं दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांचा मुद्दा होता. आणि त्यावेळेस त्यांना या ठिकाणी ॲलन ह्यूमन डिग्वीनं यांनी साथ दिलेली होती. आणि त्यानंतर तिथं जे प्रत्यक्ष काम होतं हा वेडनबर्न 1991 पर्यंत केलेलं होतं. ह्यामध्ये फिलिप्स स्प्रॅट वगैरे जो आहे याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे ब क ड ह्याचं उत्तर आहे कोणतं? ब क ड पर्याय क्रमांक 4 असं याचं उत्तर आहे. आता पुढचा क्वेश्चन जर आपण पाहायचा झाला 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभेची स्थापना. अतिशय टफ क्वेश्चन विचारलेला आहे बघा. सोपा प्रश्न नाही हा. सर सकट विद्यार्थ्यांचा चुकू शकतो. कामगार हितवर्धक सभेमध्ये आपण जे आपल्या सेशन मध्ये सांगितलेलं होतं त्या सेशन मध्ये किंवा आपल्या नोट्स मध्ये किंवा आतापर्यंत दिलेल्या सगळ्या स्टडी मटेरियल मध्ये कुठंच हरिश्चंद्र
हरिहर सोनुले यांचं नाव ऐकण्यात आलेलं नाही. हरिहर सोनुले यांचं नाव ऐकण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं अ ब ड ही तिन्ही नावं ऐकण्यात आलेली होती. महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन ही कामगार हितवर्धक सभा या ठिकाणी सुरू झालेली होती. हा विषय लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचा झाला, होम रूल म्हणजे काय. आता इथं बघा, होम रूल मध्ये ना हे सगळे स्टेटमेंट एकदम जवळची वाटतात. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करणे, इंग्रजाच्या जोखंडात मुक्त होणं, स्वशासनास प्रतिकार करणं. बा काँग्रेसनं होम रूलचा स्वीकार केलेला होता 1916 मध्ये. काँग्रेसनं कधीही आपल्याला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त व्हायचंय हे 1930 पर्यंत सांगितलं नव्हतं. बरोबर आहे. जे लाहोर अधिवेशन झालं त्यावेळेस फर्स्ट टाइम संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश हाकलून द्यायची भाषा झाली. टिळकांनीही कधीच संपूर्ण ब्रिटिश भारतात हाकलून द्यायची भाषा केलेली नव्हती. त्यामुळे इंग्रजाच्या जोखंडातून मुक्त होणं म्हणजे जिथं जिथं क ऑप्शन येतोय ना या ठिकाणी हा प्रत्येक पर्याय इथं कट झाला. त्यामुळे बाकीच्या ऑप्शनचा विचार करण्यात काही तर पॉइंट नाही. आता तिसरं म्हणजे स्वराज्य प्राप्त करणे. आपल्याला माहित आहे की जे बँगलोरमध्ये सभा झालेली होती होम रूलची त्यावेळेस टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार हे जेलमधून आल्यानंतर होम रूलच्या चळवळीमध्ये काढलेलं स्टेटमेंट होतं आंदोलनामध्ये. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून हे जे स्टेटमेंट आहे राजाराम मोहन राय यांचं स्टेटमेंट आहे. शास्त्र संमतीनं हे त्यांनी रमाकांत देव यांना उत्तर देताना वापरलेलं स्टेटमेंट होतं. आता त्यानंतर आपण पाहतो जोड्या लावा. हे आपण पाहतो, हे डिस्कशन मध्ये आपण घेतलेलं होतं. सरळ सरळ आपल्याला माहित आहे. आता इथे एकाच जोडीदारा सत्यशोधक समाज 1873. ब ला 4 कुठं आलं इथं, ब ला 4 आलं, अ ला 3, अ ला 3 टाकलं यांनी होतं 1867. सार्वजनिक सभा 1870 क बरोबर आहे. आणि आर्य समाज 1875. ह्याच्या संघटनेच्या स्थापनेपासून सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आणि त्यानंतर या ठिकाणी याचा जो लास्ट क्वेश्चन पूर्ण आपले हे क्वेश्चन झालेले 10 प्रश्न इतिहासाला विचारलेले होते. जसं आपण सांगितलं त्यानुसार 10 इतिहास 10 भूगोल, बाकी 15 आणि गणित बुद्धिमत्ता 20 हा पॅटर्न फॉलो झालेला आहे. तर बघा यामध्ये एखादं उत्तर खाली वर मागं पुढं झालं तर आयोगामध्ये काय होतंय काय नाही ते बघणं गरजेचं आहे. परंतु शक्यतो इथं होण्याची शक्यता फार कमी आहे. चालेल, तर या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.